महाराष्ट्र सरकार ने शिक्षा से वंचित भाटिया बस्ती टांडा बस्ती में रहने वाले बच्चों के लिए गांव से 2 किलोमीटर दूर एक घर में 2001 में कक्षा 1 से 4 तक 8000 आवासीय विद्यालय शुरू किए। उस बस्ती में रहने वाले स्थानीय शिक्षित बेरोजगार 12वीं पास प्रमाण पत्र धारकों को 1000 के मानदेय पर स्वयंसेवक के रूप में नौकरी दी गई। इसमें से बिड जिले के 800 स्कूल हैं और 90% आवासीय स्कूल में अभी तक भवन का निर्माण ही नहीं हुआ है। स्कूल एवं एक पेड़ के नीचे एक शेड में चलाया जा रहा था, जहां पर बहुत बड़ी त्रासदी है। बड़ी बीड़ तालुका के मौली बस्ती और सुरदी थौट बस्ती में स्कूल के पास अभी भी एक भवन नहीं है। शिक्षक ने अपने खर्च पर 2x15 में 2 कमरे बनवाए और छात्रों को सुविधाएं प्रदान की है। सरपंच ने कई बार ग्राम पंचायत ध्यान नहीं दिया गया। स्कूल को एक इमारत दी जानी चाहिए। एक्सप्रेस न्यूज भारत ने पिछले साल आवाज उठाई थी और एक अन्य पत्रकार ने भी सोशल मीडिया के माध्यम से अपनी आवाज उठाई थी। सरकार ने इस पर ध्यान ही नहीं दिया और प्रिंसिपल के माध्यम से एक तत्काल रिपोर्ट का अनुरोध किया गया और तालुका समूह विकास अधिकारी ने सूचित किया कि यह रिपोर्ट लेने के तुरंत बाद भवन को मंजूरी दे दी जाएगी। आवासीय विद्यालय के 3 शिक्षक हैं, श्री SK गलाधर, श्री SB चंबारे, श्री JD डोंगरे। कुल छात्रों की संख्या 30 है, जिसमें से 18 लड़के और 12 लड़के बताए जा रहे हैं। आपण बीड तालुक्यातील सुरुडी थोट माऊली वस्ती या शाळेवर आलो आहोत। पहिली ते चौथी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या शाळेला 13 वर्षापासून इमारत बांधकाम नाही। वारंवार शिक्षकात ह्या शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक यांनी ग्रामपंचायत गावच्या सरपंचांना इमारत बांधकाम करण्यासाठी मागणी केलेली आहे, परंतु अद्यापही सरपंच लक्ष देत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। विद्यार्थ्यांचे बसण्यासाठी योग्य जागा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य देखील धोक्यात आहे। पाऊस पाणी ऊन यांना सामोरे जावं लागते। आजारी पडण्याची शक्यता जास्त नाकारता येत नाही। तर 13 वर्षापासून कोणतीही इमारत बांधकाम झालेली नाही। वारंवार सांगूनही सरपंच लक्ष देत नाही। तर आपण या शाळेचे शिक्षक आहेत, आपण त्यांच्याशी बात करूया। सर, आपलं नाम काय? माझं नाव आहे चांभारे बळीराम। कधीपासून इमारत नाही आपल्या शाळेला? या शाळेची स्थापना झालेली 2013 पासून। 2013। तर ही इमारत बांधकाम नाही। ह्या इमारत बांधकाम करण्यासाठी गावचे सरपंच लोकप्रतिनिधी यांना मागणी केलेली आहे आपण। भरपूर वेळेस केली। काय म्हटले ते? त्यांना लय वेळ सांगून आम्ही आमदारापर्यंत सुद्धा गेलो। आमदार फंडातून बांधून द्या कोणत्या का फंडातून बांधून कुठल्या आपल्याकडे जर जे फंड असेल त्या फंडातून आम्हाला कमीत कमी 1 किंवा 2 रूम बांधून द्या। पण त्यांनी काय आणखी त्याच्याकडे काय गांभीर्याने शालेय व्यवस्थापन समिती जी असते, समितीचे जे अध्यक्ष असतात, त्यांना मीटिंग घेऊन काय सांगितलं नव्हतं आपण आपलं बांधकाम करावं? प्रत्येक वेळेस मीटिंग मध्ये आमचा हा मुद्दा असतोच बांधकामाचा, बांधकामाविषयी। काय ते सरपंचांना सांगितलं, इतर प्रतिनिधींना सांगितलं, शिक्षण प्रेमींना काय सांगितलं, म्हणजे आपण कुठं जाऊ किंवा जिल्हा परिषद तुम्ही जाऊन चौकशी करा आपल्या बांधकामासाठी थोडं पहा। ही विद्यार्थ्यांची संख्या अनेक शाळेमध्ये कमी झालेली आहे, परंतु ह्या वस्तीमध्ये एकूण विद्यार्थी संख्या 30 पेक्षा जास्त आहे। त्यांची गुणवत्ता देखील चांगला आहे आणि 3 शिक्षक 30 ते 35 विद्यार्थ्यांना 3 शिक्षक शिकवण्यासाठी आहेत। तर शासनाला ग्रामपंचायत आणि शासनाला वारंवार सांगूनही इमारत बांधकाम होत नाही, ही मोठी समस्या आहे। तर आता यावर्षी आणखी तुम्ही काही प्रश्न वगैरे विचारले का ग्रामपंचायतला? आम्हाला इमारत नाही। ज्यावेळेस ग्रामसभा होती आपल्या पंचायत आपल्या ध्वजारोहणाच्या निमित्त, त्यावेळेस हा प्रश्न उपस्थित केला होता का? केला होता। काय म्हटले त्यावेळेस सरपंच? ते म्हणले आमचा पाठपुरावा चालू आहे, आम्ही बघतो। कधी पण आता 13 वर्ष होऊन गेले, आजपर्यंत समस्या त्यांनी कुठलं गांभीर्य घेतलं नुसतं बघू करू असं आम्हाला उत्तर देत असते। आता काल आमचे गट शिक्षण अधिकारी साहेबांसोबत आमची चर्चा झाली। ते म्हणजे तुम्हाला एखादा रूम आम्ही देणार आहोत। काल कागदपत्र वगैरे घेतले, त्यांनी आमचे दानपत्र वगैरे धरले, 5 गुंठे जागा दिली। कालच त्यांना फाईल वगैरे देऊन आलो। पण गेल्या वर्षी काही पत्रकारांनी आवाज उठवला होता। एक्सप्रेस न्यूज भारत राष्ट्रीय न्यूज चॅनलने आवाज उठवला होता। त्यावेळेस त्याची शासनाने दखल घेतली आहे का? दखल घेतली, तेव्हाच आम्हाला सांगितलं तुमचे कागदपत्र वगैरे तुमचं दानपत्र आणून द्या आम्हाला। आता मंजुरी पत्र वगैरे तसं काय तुम्हाला आदेश, शासन आदेश निघाला आहे का? त्याने आम्हाला कागदपत्र मागितले, जागेचे दानपत्र वगैरे, जागेचं दानपत्र आणि अहवाल मागवला तुमच्या शाळेमार्फत। म्हणजे मंजुरीच्या प्रतीक्षेत तुमची शाळा आहे म्हणायचं। म्हणजे शेवटी
चौथा आधारस्तंभ पत्रकारिता याला म्हटलं जातं. तर ज्यावेळेस लोकशाही मार्गाने पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक माध्यमातून आवाज उठवल्यामुळे या शाळेला मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे असे समजते. तर या शाळेचा अहवाल मुख्याध्यापक मार्फत जिल्हा परिषद विभागाने मागवलेला आहे. लवकरात लवकर शाळा मंजुरीसाठी प्रस्ताव मंजूर करून इमारत लवकरात लवकर बांधकाम करावे अशी या वस्तीतील नागरिकाची आणि शिक्षकाची तेवढी मागणी आहे. तर हे आपले जे मुख्याध्यापक सर आहेत त्यांच्याशी बात करू. काय नाव आपलं सर? संतोष केशव गलदर. संतोष केशव गलदर. कधीपासून शाळा नाही आपल्या या वस्तीमध्ये? आपल्या 2013 बांधकाम पासून. इमारत बांधकाम कधीपासून नाही 13 पासून. या वस्तीमध्ये आपल्या 2013 बांधकाम पासून. इमारत बांधकाम कधीपासून नाही? 13 पासून. 13 पासून. आता ही जे तुम्ही शेडचं बांधकाम केलं ग्रामपंचायतने केलं का तुम्ही स्वखर्चाने केलं? स्वखर्चाने केलं ते. तुमच्या स्वखर्चाने तुमच्या पगारातून स्वतः केलं. हो, हो. मग सरपंच काही म्हणलं नाही काय कारण की आम्ही कुठल्या तरी निधीतून एखादा स्वयं निधी स्वयं तत्वावर काय 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 असं बांधकाम करून देऊ असं काहीच नाही. काहीच नाही. बघा ह्या वस्तीवरील किती छोटे छोटे पहिली ते चौथी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. आजकालचे विद्यार्थी संख्या कमी होत चाललेले इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी गावगाव ओस पडत आहेत. विद्यार्थी संख्या कमी होत आहे. अनेक ठिकाणी गावातील विद्यार्थी संख्या 10 ते 20 पेक्षा जास्त नाही. परंतु या वस्तीवरील छोट्याशा वस्तीवरील 30 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आहे. म्हणजे गुणवत्ता देखील चांगला आहे आणि शिकवण्यासाठी गुणवत्ताधारक डीएड प्रशिक्षित 3 शिक्षक या ठिकाणी शिकवत आहेत. लवकरात लवकर इमारत बांधकाम करून विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा आणि नागरिकांचा प्रश्न सोडवा अशी मागणी या परिसरातील वस्तीवरील नागरिकांनी आमच्याकडे केलेली आहे आणि लवकरात लवकर बांधकाम करावे. तर आपल्या शाळेला काही फर्निचर वगैरे काय दिलं आहे का शासनाने? काहीच नाही. आता हे जे बसण्यासाठी बैठक व्यवस्था मुलाला केले हे कोणी केलेली? शासनानेच केलेली. हे किती बाय कितीची जागा आहे? 5 गुंठे. 5 गुंठे शाळेची. ही दानपत्र वगैरे दिलेली आहे? हे दानपत्र फाईलच आहे. दानपत्राची फाईलच आहे. हीच काल आपण जिल्हा परिषद जमा केली ना बीओ कार्यालयाला. तर ह्या जवळपास गावातील आणखी शाळा आहे मराठी शाळा? गावात मराठी शाळा आहे ना? किती विद्यार्थी तिथं तिथले अंदाजे सांगू शकतो? हो 54. बघा 54 गावामधील 54 विद्यार्थी मराठी शाळेत शिक्षण घेत आहेत पहिली ते चौथी पर्यंत. आणि या वस्तीत 30 पेक्षा जास्त विद्यार्थी वस्तीवरील शिक्षण हे विद्यार्थी घेत आहेत. गाव पाडे वस्ती तांडा महाराष्ट्र शासनाने 2001 पासून वस्ती शाळा सुरू केल्या. वस्ती शाळेचं रूपांतर जिल्हा परिषद शाळेत रूपांतरित करण्यात आलं. परंतु ही जी वस्ती शाळा EY डायस कोड नंबर देखील मिळालेला ना. या शाळेला EY डायस कोड नंबर मिळाला, गॅजेटचा दर्जा मिळाला. परंतु इमारत अभावी विद्यार्थ्याचे फार मोठे हाल होत आहेत. शासनाने लवकरात लवकर इमारत बांधकाम करून विद्यार्थ्याचा शिक्षकांचा आणि नागरिकांचा प्रश्न सोडवा अशी मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे. पण शासनाच्या दुर्लक्षामुळे आजपर्यंत विद्यार्थ्याचे हाल होत आहेत. लवकरात लवकर निधी उपलब्ध करून शाळा मंजूर करून बांधकाम करावे अशी मागणी होत आहे. ठीक आहे. एक्सप्रेस न्यूज आपण जे सर्व शाळेच्या समस्याबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. या शाळेमध्ये शिकवण्यासाठी सर आपलं नाव का? चांभारे एसबी. आपलं नाव का? SK गलदर. आपलं नाव? JD डोंगरे. 3 शिक्षक पहिली ते चौथी ते विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. सर्वांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. एक्सप्रेस न्यूज भारत बीड जिल्हा संवाददाता महाराष्ट्र बीड महाराष्ट्र.